माझी बहीण आली होती ना इथं. कुठं आहे ती? काय बोलतो, त्या घरी नाहीत आल्या? ए, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. उलटा मला प्रश्न विचारू नको. माझी बहीण कुठे आहे? इथंच आली होती ना ती. ए, काय बघत बसलाय? मी काय विचारलं तुला? माझी बहीण कुठे आहे? त्या आत्ता कुठे तुम्हाला कसं माहित असणार? तुम्ही दुसरीकडे गावात चौकशी केली का? मी काय तुला येडा दिसतो का? सगळीकडे चौकशी केल्यावरच कळलं ती कपडे घ्यायला इथंच आली म्हणून. कुठे आहे ती? हा, त्या आल्या होत्या माझ्याकडे, पण त्यांना सांगितलं की मी ड्रेस नाही शिवून झाला अजून, नंतर या. वय 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 एक पोरगी आली होती आणि हे म्हणाले त्यांना की कपडे झालेत नाही शिवून, तुम्ही या परत. मग त्या परत गेल्या. हां तुम्ही ओळखता का माझ्या बहिणीला? ते बी खरं आहेच म्हणा. पण जेव्हा ती एक पोरगी आली ना, तर तेव्हा हेच बोलले होते की कापडे शिवून नाही झाली. म्हणून मला वाटलं की तुमची ती बहीण असेल. तीच ना ती गोरी गोरी भारी दिसायला, त्याच्याबद्दलच बोलताय ना? हां हा बोल. काय आली का घरी ती? ठीक आहे, घरी येऊन बघतो तिच्याकडे. काय झालं? बघितलं का, शेवटी पडलीच ना माझ्या मदतीची गरज. म्हणून सांगते या डिंपल शिवाय यो देव माणूस अधुरा आहे. खरं तर तुझे जेवढे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. कुठल्या शब्दात तुझे उपकार मानू हे कळतच नाहीये मला. फुकट काम करत नाहीयेस तू, पैसे घेतेस त्याच्या बदल्यात माझ्याकडून. ऐसान फरामोश, पैसे तर मी घेणारच आहे, सोडणार नाही तुम्हाला. कळलं? एकदा होऊ दे माझं काम, देतो तुला पैसे. लाले, ए लाले, लाले, रंजे. काय होत्या? अगं, रंजे कुठं आहे? हा वय ग फुलत काय झालं? अगं बाई, काय उन्हाचा तडाखा आहे. काय झालं फुलत बोल. अगं मिरच्या खोडायच्या आहेत. आता पावसाळा एवढा तोंडावर आलाय, म्हटलं त्या वाळवायला नको आहे मिरच्या. आता मसाला कसा चांगला होणार? या पटदिशी आपण थोड्या मिरच्या खोडूया, या लवकर. हा चला चला करूया. हा अगं रंजे, उभी काय आहेस? ये की जरा मदत करू लाग. हा हा करायलाच पाहिजे बाई काम. किती पोती आणली? 1 2 3 फुलाताई 4 पोती जरी आणली असती ना यंदा, तरी अशी 60 सगळ्या मिरच्या खुडल्या असत्या मी. पण बाई काय करू, बघितलं ना उन्हाचा तडाखा केवढा आहे. मला तरी ना तिरमिरीच आली आहे, म्हणजे ना गरगरायलाच लागलंय बघ. अशी अंधारी आली ना डोळ्या पुढं, मला उभं नाही राहत गो फुलताई. झालं का तुझं? जा बाई जा, आराम कर, जा खोलीमध्ये जाऊन झोप. हा हा करते. फुलताई एक सांगू का, म्हणजे चट हात आवरा दोघींनी आणि पटापट मिरच्या खुडून घ्या. काय कवा बी पावसाचं वातावरण होईल, है की नाही? आम्ही करून घेतो, तू जा. हा बाई पाणी दे ग हौशी. आत्या, तुमचा खरंच विश्वास बसला. अहो त्या नाटक करत होत्या, एवढं पण कळत नाही तुम्हाला? अगं लाले, आता तिला आत्ता बघते वय. अगं एवढ्या वर्षापासून तिला बघते आणि तिची नाटकं मला माहित नसणार तर कोणाला माहित असणार ग? अगं कशी बी असली तरी माझी सवत आहे ती. मी तिला सांभाळून घेणार नाही तर कोण सांभाळून घेणार ग? आणि असं बी हे बघ, समधी तिच्यावर तोंड टाकतायत ना व, मग मला बघाय ना का तिच्याकडं. बरं चल, बोलत काय बसलोय, खोडून घेऊया मिरच्या पटापटा. चल चला मिरच्या खुडूया. हा बरं चल बाई, लवकर लवकर खोडूया. लईच भूळ आहेत तुम्ही. चल बाई आवर, पटापटा खोडून घेऊया. डिंपल, ए पोरी ये, बाई मिरच्या खुडूला क्या मासनी. हा दोघीला तिघी असलो ना पटापटा होईल. ये ठीक आहे, चटके बसतात. हे बघ, अशी मिरची घ्यायची आणि त्याचा देठ असा असा मोडायचा. डिंपल, हा आमच्या दुकानावर गेली होतीस का? हा हा गेले होते. मग हे आहेत का दुकानावर? हाय ना, काय झालं? काय नाही, ह्यांना जेवायला घरी बोलवायचं का डबा घेऊन जायचा याचा विचार करत होते. फुलं काकी,
यानं हात झोंबत नाही का तुझे? अगं वाईट झोमते की, त्याला काय होतंय, आपली बाईची जात आहे, समजा सण करायला लागते. निवड तू. मला नाही होते सण. माझ्या हातांची आग व्हायला लागले बघ, लाल लाल झाले. त्यात ऊन किती आहे, मला टॅनिंग बिनिंग आलं तर त्यापेक्षा तुम्ही करा ना. हा, मी दुसरं कोणते काम करेन, मला कसं तरी होतंय, मी जाती. नको हे काम. अगं मला पण जमतंय की. मग काय, समधीनुसार पळायला लागत कामं सांगितल्यावर काय म्हणायचं? हे दरे मांगे. थँक्यू. काय झालं तुमचं ते पोरगी बघायला गेलता? कशाचं काय लग्नाचं, कशात काय आणि फाटक्यात बाय अशी परिस्थिती झाली माझी. अरे त्यांना सरकारी नोकरदार नवरदेव पाहिजे होता, आणि कुठं आणायची सरकारी नोकरी? अरे पोरगी कशी होती मग? आता काय पोरीचं सांगावं, तिचं डोळं एवढ्या जवळ आलतं मध्ये नाक होतं म्हणून, नाही तर एकमेकाचा मुखच घेतला असता डोळ्यांनी. अरे जिलेबी बघून पेढा मागायची पोरगी, मला बघून नानाला पसंत केलंय तिने. काय बोंबलाव का आता? नाही बस, मला कळलेलं आहे आता आपल्याला सरकारी नोकरी परीक्षा पासच झालं पाहिजे. हा, जिथे एक काम कर, तू असं कर, आज रात्री प्यायची सोय कर, आणि त्या पिंकी चायनीज वाल्याकडून लॉलीपॉप आणि मला 2 प्लेट. हा, ए बाबा, अरे प्यायचा वेचा विषय काढू नका 2-3 दिवस. आणि ती लालीपाप फालीपाप नको. अरे चकना आपण घरच्या घरी बनवून घेऊन जाऊ. गावातल्या पोरांची अवस्था बघितली ना काय झाली ते, बाहेरचं खाऊन. आता सरपंचाचं पोरग आणि नुसतं त्याला उलट्या. माझ्या स्वतःच्या रिक्षाने घेऊन गेलो त्याला मी या दवाखान्यात. अरे ते भाड्याचं कमी रिक्षाचे पैसे झाले. ए बाबा, ह्या लाक्याचा चहा पाहिला बंद करा रे, बंद करा प्यायचं. लगा असला वाकटा चहा पिऊन लगा आपण गचका बिचकायचो. कसला घाण चहा बनवला लगा, हा? ह्याच्या चहावर मी म्हणतो बॅन करा. दे मग उधारी माझे. चांगला आहे तसा, चांगला आहे चहा, एवढं बी काय वाईट नाही म्हणजे, चांगला आहे. अरे वाचाल तर वाचाल रे, ह्याच्यात वाचा काय आलंय ते. हे बघा, आजकाल डॉक्टरवर पण भरोसा नाही बाबा. कुठला डॉक्टर खरा आणि कुठला खोटा सांगता येत नाही. हे बघ, डॉक्टर सुद्धा फसवायला लागले. इथं बातमी आली की कंपाऊंडर सुद्धा खोटे डॉक्टर बनून लोकांना फसवतात आहेत. नक्की काय आलं असेल पेपरमध्ये? खातेवाडी मधली तर बातमी नसेल ना? माझं नाव, फोटो चेक केलं पाहिजे. काय सीसीटीव्ही शादी इकडं 0 मिनिटात. काय चाललंय पोरांनो? कसली चर्चा? अरे चर्चा कसली, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट बातमी आली पेपरमध्ये ठळठळीत. काय सांगतोय बघू. हे बघ, लगा डिग्री नसताना केलं ऑपरेशन, पेशंटचा जागीच मृत्यू. ए अरे त्या डॉक्टरचं सोडा, त्या पोरांचं काय झालं ते बघा. अरे नुसत्या सरपंचाच पोरगा आजारी नाही बाबा, गावातली लय पोरं आजारी आहे ती. त्यांना बरं करायसाठी काहीतरी उपाययोजना करा. काय सरपंचाचं पोरग? ती बार का आतिश, त्याला काय झालं? काय झालं तुला माहित नाही काय झालंय? अल्ला का देव माणूस आहेस की गावचा. सगळ्यात पहिली बातमी तुझ्याकडे पोहोचली पाहिजे, तुलाच माहित नाही. हरकत नाही, जसा तू लोकांच्या मदतीला धावून जातो तसा आज मी धावून गेलेलो. अरे गावात काय साथ पसरली लागा. अरे सरपंचाचं पोरग आजारीच पडले, नुसतं उलट्या करतंय.